चाळीसगाव तालुक्यातील गणेशपूर पिंपरी इथं एका 13 वर्षीय मुलावर बिबट्यानं हल्ला केला असून या मुलाचा मृत्यू झालाय। त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांच्या वतीनं करण्यात आली आहे। जळगावच्या पारोळा तालुक्यामध्ये सारंग माध्यमिक विद्यालयाच्या तब्बल 113 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे। 100 विद्यार्थी उपचारानंतर बरे झाले तर 10 विद्यार्थ्यांवर पारोळामध्ये आणि 3 विद्यार्थ्यांवर धुळ्यामध्ये उपचार सुरू आहेत। पैठणच्या जायकवाडी धरणामध्ये नव्या पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलचं काम गेल्या 10 दिवसांपासून बंद करण्यात आलंय। दरम्यान जायकवाडी धरण यंदा पूर्णपणे भरलं असून धरणाच्या 12 दरवाजांमधून नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू आहे। जायकवाडी धरणावरील तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधातील याचिका राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे न्यायिक सदस्य न्यायाधीश दिनेश कुमार सिंह आणि तज्ज्ञ सदस्य विजय कुलकर्णी यांनी फेटाळली आहे। अशा प्रकारचा प्रकल्प पर्यावरणीय संवेदनशील भागामध्ये नसावा, याविषयी काही कायदेशीर तरतुदी आहेत काय, याविषयीचे पुरावे याचिकाकर्त्यांना सादर करता आले नाहीत म्हणून न्यायाधिकरणानं याचिका फेटाळली आहे। लातूर जिल्हा रुग्णालयाचा रखडलेला प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांकडे साकडं घातलं। मुख्यमंत्री शिंदे लातूर विमानतळावर असताना त्यांनी शिंदेंशी संपर्क साधलाय। केंद्र शासनानं कांदा निर्यात मूल्य रद्द केल्यामुळे कांद्याच्या भावामध्ये वाढ होऊन त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल। त्यानुसार जेवढा जास्त कांदा निर्यात होईल तेवढा जास्त भाव शेतकऱ्यांना मिळेल असं मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलंय। केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवरील किमान निर्यात मूल्य मर्यादा हटवली आहे। सरकारच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार असला तरी देशांतर्गत बाजारात कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सध्या घाऊक बाजारामध्ये कांद्याचे प्रति क्विंटलचे दर हे 400 ते 500 रुपयांनी उंचावले आहेत। बाजारातील भाज्यांची आवक कमी झाली आहे, त्यामुळे भाजीपाल्यांचे दर कडाडलेत। कोथिंबीर 400 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे। काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीचा भाजीपाल्यांना आणि पिकांना फटका बसलाय। टोमॅटोच्या दरामध्ये सातत्यानं घसरण सुरू आहे। शनिवारी दिवसभर 5000 क्विंटलची आवक झाली तर टोमॅटोला कमीत कमी 1000 रुपयांपासून सरासरी 2600 रुपयांपर्यंत दर मिळाला। सणाच्या काळामध्ये खाद्यतेलांच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। आयात शुल्कामध्ये 20% वाढ झाल्यामुळे खाद्यतेल महागणार आहेत, ज्यामुळे सामान्य माणसांचं बजेट कोलमडणार हे निश्चित झालंय। ऐन सणासुदीच्या काळामध्ये खाद्यतेलाच्या किमतीत होणारी ही वाढ ग्राहकांच्या खिशावरती मात्र ताण आणेल। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीच्या बांधकामासाठी अनुदानाच्या रकमेमध्ये शासन निर्णयानुसार 1 लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे। त्यानुसार मंजूर सिंचन विहिरीच्या कामासाठी 3135 लाभार्थी शेतकऱ्यांना आता 5 लाख रुपयांचं अनुदान मिळणार आहे। केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात मूल्य रद्द केल्यानंतर चांदवड बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी फटाके फोडत जल्लोष साजरा केला। यावेळी शेतकऱ्यांच्या आनंदामध्ये आमदार राहुल आहेर हे देखील सहभागी झाले होते। केंद्र सरकारनं तेलाच्या आयातीवरती 20% ड्युटी वाढवल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार असं म्हटलं जातं, मात्र प्रत्यक्षात शेतकरी नाराज आहेत। आयात शुल्कामध्ये 50% वाढ आणि सोयाबीनच्या भावामध्ये 8000ची वाढ केली पाहिजे अशी मागणी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे। शाळा सुरू होऊन तब्बल 3 महिने उलटून गेलेत, मात्र तरीही धुळे जिल्ह्यातील तब्बल 25000 विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत। त्यामुळे एक राज्य एक गणवेश धोरणाचा पुरता बोजवारा उडालाय। 1 ऑगस्टपासून खोल समुद्रातील मासेमारी सुरू झाली, मात्र वादळी वाऱ्यामुळे 1.5 महिन्यानंतरही पुरेसे मासे मिळत नसल्यामुळे रत्नागिरीतील नौका या किनाऱ्यावरच अडकून पडल्या आहेत। त्यामुळे लाखोंचं नुकसान होत असल्याची चिंता मच्छीमारांनी व्यक्त केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील पारखेड गावामध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस आणि तुरीला हमीभाव मिळावा या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू केलं। जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय। कोल्हापूरमधील एका गणेश मंडळाला मिरवणूक काढणं चांगलंच भोवलंय। अश्लील डान्स करणाऱ्या डान्स ग्रुपला कोल्हापूर पोलिसांनी दणका दिलाय। करवीर पोलीस ठाण्यामध्ये तब्बल 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। केंद्र सरकारनं अनेक खाद्यपदार्थांवरील आयात निर्यात शुल्कामध्ये बदल केल्यानं शेतकऱ्यांनी शेतमालाला योग्य बाजारभाव मिळण्याचा मार्ग त्यांच्यासाठी मोकळा झालाय। या निर्णयानंतर भाजप नेते अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला। त्यासह केंद्र आणि राज्य सरकारच्या या निर्णयाचा आभारही मानला। कोल्हापूर पोलिसांनी एमडी ड्रग्सचा मोठा साठा जप्त केला। एमडी ड्रग्स विकणारा कुख्यात गुंड मनीष नागोरीसह समीर शेखला अटक करण्यात आली आहे। कारवाईमध्ये 12 ग्रॅम एमडी ड्रग्ससह 15,51,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। धुळे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं सर्जा राजा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी संपूर्ण जिल्ह्यातून तब्बल 183 बैलजोड्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या आहेत। त्यातील प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या बैलजोडीला 51,000चं पारितोषिक देण्यात आलं आहे।
देशातील 15 परिचारिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं। यात महाराष्ट्रातील चंद्रपूरच्या आशा बावणे यांचा देखील सन्मान करण्यात आला। यावेळी त्यांनी या यशाचं श्रेय त्यांच्या सहकार्यांना आणि कुटुंबियांना दिलंय। पुण्याच्या उरुळी कांचन परिसरामध्ये इनामदार वस्तीजवळ गोळीबाराची घटना घडली आहे। बापू शितोळे या व्यक्तीने 3 ते 4 जणांवर गोळीबार केल्याची माहिती हाती येते। जमिनीच्या वादातून हा गोळीबार झाला असून आरोपी दशरथ शितोळेला पोलिसांनी अटक केली आहे। गणेशोत्सवादरम्यान कांठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे श्रवण क्षमतेच्या समस्यांमध्ये 40% वाढ झाली आहे। तर आगमन, विसर्जन सोहळा आणि मिरवणुकीदरम्यान फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे श्वसनासंबंधित विकारांची सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। नाशिकात गणेश विसर्जनाची पर्यावरण स्नेही तयारी करण्यात आली आहे। नाशिक रोडमध्ये फिरत्या तलावाची सुविधा आहे। दरम्यान 29 ठिकाणी नैसर्गिक विसर्जन स्थळ असून 56 ठिकाणी कृत्रिम तलाव बांधण्यात आले आहेत। संदीपान भुमरेंच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच पैठणला जाणार आहेत। पैठण आणि वैजापूरमधील ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये जनसंवाद मेळावा पार पडणार आहे। मुख्यमंत्री योजना दूत या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 50,000 तरुणांना राज्य सरकारसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे। शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम सुरू करण्यात आला आहे। राज्यात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट असून 7 महिन्यांमध्ये राज्यामध्ये 7,81,304 नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ला केला। यात तब्बल 12 जणांना मृत्यू झाल्याची बाब हाती येते। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक साधारण सभेमध्ये चांगलाच गदारोळ झाला। निवडणुकांआधीच गुरु शिष्यांमध्ये राजकीय वातावरण तापलं। गणपती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर पोहोचणाऱ्या भाविकांची चर्नी रोड स्थानकावरती होणारी प्रचंड गर्दी नेहमीच चित्र आपल्या समोर येतं। ही गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेच्या मुंबई मध्य विभागानं गर्दीचं व्यवस्थापन आणि अनेक व्यवस्था केल्या आहेत। 17 आणि 18 सप्टेंबरच्या मध्यरात्री प्रशासन चर्चगेट ते विरार दरम्यान 8 अतिरिक्त सेवा चालवणार आहे। मध्य रेल्वेनं आजचा मेन लाईनवरचा नियमित मेगा ब्लॉक रद्द केला आहे। तर हार्बर मार्गावरती मात्र सकाळी 9:40 ते सायंकाळी 4:51 या दरम्यानमध्ये मेगा ब्लॉक असणार आहे। ब्लॉक कालावधीमध्ये कुर्ला पनवेल दरम्यान 20 मिनिटांनी विशेष सेवा चालवल्या जातील। पुणे शहरामध्ये झिकाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ सुरूच आहे। एकूण रुग्णांची संख्या आता 100वर पोहोचली आहे। रुग्णांमध्ये गर्भवतींचं प्रमाण अधिक असून शहरात आतापर्यंत झिकाच्या 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। पुणे महानगरपालिकेच्या जागेवरील गुलटेकडी येथील इंदिरानगर येथील मीनाताई ठाकरे वसाहत या झोपडपट्टीचं एसआरई अंतर्गत त्याच जागेवर पुनर्वसन केलं जाणार आहे। इथे झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांसाठी मोठ्या इमारती उभारल्या जाणार आहेत। मुंबईच्या नायर रुग्णालयातील एका विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करण्यात आला। या प्रकरणानंतर सहाय्यक प्राध्यापकाचं निलंबन करण्यात आलं आहे। मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काटकर यांनी तब्बल 253 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत। सहाय्यक आयुक्त त्याचबरोबर अभियांत्रिकी, लिपिक, शिक्षकासह ते शिपायापर्यंत सगळ्यांच्याच बदल्या करण्यात आल्या आहेत। मीरा भाईंदरमध्ये डेंग्यू मलेरियानं हातपाय पसरायला सुरुवात केली। गेल्या महिनाभरामध्ये बाधित रुग्णसंख्येमध्ये 4 पटाहून अधिक वाढ झाली आहे। त्यामुळे महापालिकेकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। सोमवारी मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलाद सण असून या निमित्तानं शहरातील भद्रकाली आणि नाशिक रोड या परिसरामध्ये जुलूस मिरवणूक काढण्यात येणार आहे। या जुलूसमुळे वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे। भाजप नेते नारायण राणे यांनी राहुल गांधींवर निशाणा साधलाय। काही नेते अमेरिकेत जाऊन घटनेचा अपमान करतात अशा शब्दामध्ये राणेंनी राहुल गांधींचा समाचार घेतलाय। महाविकास आघाडीच्या नेत्यांची येत्या 20 सप्टेंबरला बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा देखील होणार आहे। 288 पैकी 154 जागांचा तिढा सुटला आहे। मात्र अद्यापही 143 जागा ज्या आहेत त्यांचा तिढा मात्र कायम आहे। त्यामुळे या जागांचा तिढा नेमका कधी सुटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या सागर निवासस्थानी भाजपच्या बड्या नेत्यांची बैठक पार पडली। यावेळी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला। महायुतीचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलाय। भाजपच्या बैठकीमध्ये जे.पी. नड्डा आणि कार्यकर्त्यांना सूचना दिल्या। शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊनच निवडणूक लढा। भाजपनं मोठ्या भावाची भूमिका घेत दोन्ही पक्षांना सांभाळून घ्यावं असा सल्ला जे.पी. नड्डांनी भाजप नेत्यांना दिलाय। भुजबळांच्या आरोपांना रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय। भुजबळांचा बोलवता धनी कोणीतरी वेगळाच आहे। राजकीय स्वार्थासाठी दुटप्पी भूमिका घेणं योग्य नाही असंही रोहित पवार यांनी यावेळी म्हटलंय।
वर्ध्यात विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना किटचं वितरण करण्यात आलं। 20 सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम पार पडणार आहे। दरम्यान मंत्री उदय सामंत यांनी सभास्थळाची पाहणी करत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत। तर शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आत्तापासूनच कंबर कसली आहे। गेल्या वर्षी शिवाजी पार्क मैदानावरून ठाकरे आणि शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत मोठा वाद रंगला होता। म्हणूनच यंदा ठाकरेंच्या पक्षाकडून विशेष अशी खबरदारी घेतली जाते। 2 वर्षांपूर्वी एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या, पण दसरा मेळाव्याचा रिवाज मात्र दोन्ही शिवसेनेकडून पाळला जातोय। ठाकरेंच्या शिवसेनेनं आतापासूनच दसरा मेळाव्यासाठी तयारी सुरू केली आहे। शिवाजी पार्क मैदान मिळण्यासाठी कोणतीही गडबड होऊ नये म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेकडून महापालिका कार्यालयाकडे सतत पाठपुरावा केला जातोय। आतापर्यंत महापालिकेला 3 स्मरणपत्रही पाठवण्यात आली आहेत। देशावर जो संकट येते विभाजनाचं ते पाहिल्यानंतर आदरणीय उद्धवजींना ऐकायला आणि ते मार्गदर्शन घ्यायला उभा महाराष्ट्र उत्सुक आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्यासाठी महापालिकेकडे परवानगी मागितली आहे। मात्र शिंदेंच्या शिवसेनेकडून अद्याप कोणत्याच हालचाली करण्यात आलेल्या नाहीत। त्यामुळे आगामी काळात सत्ताधारी शिवसेनेकडून कोणत्या हालचाली केल्या जातात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। ठाण्यातील शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचा आनंद आश्रम हे शिवसैनिकांचं प्रेरणास्थान। या आनंद आश्रमामध्ये एका खोलीमध्ये आनंद दिघे यांचं वास्तव्य होतं। मात्र शुक्रवारी आनंद आश्रमामध्ये घडलेल्या एका प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली आहे। पाहूयात। शिवसैनिकांचं श्रद्धास्थान असलेल्या आनंद दिघेंच्या आनंद आश्रमात शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पैसे उधळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। दरवर्षीप्रमाणे यंदाही ढोल ताशा पथकांसह गौरी गणपतीची विसर्जन मिरवणूक आनंद आश्रमात दाखल झाली। या मिरवणुकीत लहान मुलांसह भक्त नाचत होते। या लहान मुलांवर शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पैशाची उधळण केली। धक्कादायक म्हणजे दिघे यांच्या तसबिरीवरून पैसे ओवाळून त्यांची ही उधळण करण्यात आली। त्यामुळे दिघेंच्या समाजसेवेचे पावित्र्य नष्ट केल्याचा संताप व्यक्त होतोय। आनंद दिघे असते हयात आणि असा धिंगाणा त्याने पाहिला असता तर त्याने तो भिंतीवरचा हंटर काढून अशा प्रकारे लुटीचा पैसा उधळणाऱ्यांना फोडून काढला। दिघेंचं नाव फोटो लावून जे शिवसैनिक असतात ते खरं तर बारमधले शिवसैनिक होते। मी ते पाहिलं, त्याची चौकशी होईल। ज्यांनी असा प्रकार केलाय त्याला पक्षातून काढून टाकणार, त्याच्यावर कारवाई कर। आनंद आश्रमातील पैसे उधळणाऱ्या या व्हिडिओमुळे शिंदेंच्या शिवसेनेची कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। इतर काही बातमी आपण पाहणार आहोत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत